मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील सभागृहात सांगितले की राज्यात विदेशातील बहुमजली आणि अतिसुरक्षित कारागृहांच्या धर्तीवर नवीन कारागृहे बांधली जातील। पुण्यात दुमजली कारागृह आणि मुंबईत काही ठिकाणी जागांची निवड केली आहे। ऑर्थर रोड सारख्या कारागृहामध्ये क्षमता जास्त असलेल्या कैद्यांची समस्या सोडवण्यासाठी ही कारागृहे बांधली जात आहेत। राज्यातील कारागृहे इंग्रजकालीन 1894च्या कायद्यानुसार चालत आहे, त्यामुळे नव्या कायद्यानुसार सुधारणा केली जात आहे। विधान परिषदेत कारागृहे आणि सुधार सेवा विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले। सध्या आपल्या कारागृहांचं जे व्यवस्थापन आहे हे कारागृह अधिनियम 1894 म्हणजे इंग्रजांनी जो अधिनियम तयार केला ते 1894 आणि बंदी अधिनियम 1900 म्हणजे जवळपास 125 वर्षापूर्वी जे नियम तयार झाले त्या नियमानुसार आज आपल्या या सगळ्या बंदीवासाचं नियंत्रण केलं जातं। नवीन आपलं देश स्थापन झाल्यानंतर आपण ट्रान्सफर ऑफ प्रिझनर्स ऍक्ट तयार केला 1950 साली। आंतरराज्य बंद्यांचं त्या ठिकाणी जे ट्रान्सफर आहे त्याचं नियमन आपण 1950च्या कायद्याने करतो। बाकी सगळं नियमन जे आहे हे 100-125 वर्षापूर्वीच्या कायद्याने होतं। आज आपल्याला माहिती आहे की कालाओघात या ठिकाणी अनेक गोष्टी बदललेल्या आहेत, संदर्भ बदललेले आहेत, तंत्रज्ञान बदललेलं आहे, आवश्यकता बदललेल्या आहेत, मानवाधिकाराच्या व्याख्या बदललेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे स्वातंत्र्यपूर्वचे जे कायदे होते मुळातच आपल्या संविधानाने कारागृह हा विषय राज्य सूचीमध्ये टाकला आणि राज्य सूचीमध्ये टाकल्यानंतर देखील जवळपास देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये हे 125 वर्षापूर्वीचे कायदेच अस्तित्वात होते, कोणीही नवीन कायदा तयार केला नाही। आणि म्हणून वेळोवेळी मानवाधिकाराचे विषय असतील किंवा इतर प्रकारचे विषय असतील या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आणि अपेक्षा व्यक्त केली की काही बदल याच्यामध्ये झाला पाहिजे। आणि म्हणून फौजदारी न्याय व्यवस्थेमधली कारागृहांची जी भूमिका आहे त्याचं जे महत्व आहे हे महत्व लक्षात घेऊन खरं म्हणजे केंद्र सरकारने मॉडेल प्रिझन ऍक्ट तयार केला, मॉडेल प्रिझन ऍक्ट 2023 आणि सर्व राज्यांना तो पाठवला आणि त्या अनुषंगाने बहुतांश राज्यांनी आपापल्या कायद्यामध्ये किंवा हा जो जुना कायदा होता 125 वर्षापूर्वीचा त्यामध्ये बदल केले। आता याच्यामध्ये काय बदल आहेत? पहिलं की जे बंदी आहेत त्यांना कुठल्या प्रकारचे अधिकार असतील तर सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये केवळ कारागृहाच्या संदर्भातल्या तरतुदी अंतर्भूत आहेत। इंग्रजांनी तयार केलेला कायदा आहे त्यामुळे त्या कायद्यामध्ये भारतीयांना शिक्षा देण्याची केवळ तरतूद होती, पण अलीकडच्या काळामध्ये बंदिवास हा केवळ शिक्षा नाहीये तर ती सुधार सेवा देखील आहे। करेक्शनल प्रोव्हिजन्स देखील त्याच्यात असल्या पाहिजेत असं जगभरात मान्यता आहे आणि म्हणून अनेक देश तर त्याला त्या ठिकाणी प्रिझन म्हणत नाही, करेक्शन होम म्हणतात। आणि म्हणून आता आपण नव्याने सुधार सेवेसंबंधीच्या तरतुदी देखील या कायद्यामध्ये अंतर्भूत करतो। काही व्याख्यांमध्ये आपण बदल केलाय। उदाहरणादाखल यापूर्वी जुना कायदा असल्यामुळे त्या काळातलं सर्वोच्च पद हे आयजी होतं आणि म्हणून आजही आपल्या कारागृह प्रशासनातलं सर्वोच्च पद हे आयजी आहे। आपण डीजी नेमतो पण त्या डीजीला आयजीचंही आपल्याला पद द्यावं लागतं। आयजीचा चार्ज जर त्याच्याकडे ठेवला तरच तो सही करू शकतो, नाही तर तो सही करू शकत नाही। आणि म्हणून आता नवीन परिस्थितीमध्ये आपण याच्यामध्ये अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा आणि महासंचालक कारागृह व सुधार सेवा अशा प्रकारचं नामाभिमान त्या ठिकाणी करतो आहोत। यासोबत याच्यामध्ये
काही विशिष्ट घटकांकरता म्हणजे महिलांकरता आणि तृतीयपंथींकरता काही नव्याने चॅप्टर समाविष्ट केलेले आहेत. यातला चॅप्टर क्रमांक 13 हा महिला बंदींकरता स्पेशली तयार करण्यात आलेला आहे. चॅप्टर क्रमांक 14 तृतीयपंथी बंद्यांकरता तयार करण्यात आलेला आहे. विशेष कारागृह, महिलांसाठी खुली कारागृह, तात्पुरते कारागृह, खुली वसाहत, तरुण गुन्हेगारांसाठी संस्था, अशा प्रकारचं कारागृहांचं देखील वर्गीकरण आता या नवीन अमेंडमेंटमुळे त्या ठिकाणी होणार आहे. यासोबत कैद्यांचे पुनर्वसन आणि सुटकेनंतर समाजामध्ये पुन्हा विलीन होण्याकरता खुले कारागृह आणि खुल्या वसाहती उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातली देखील तरतूद याच्यामध्ये आहे. आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की 50-60 वर्षापूर्वी सांगली आटपाडी इथे आपण खुले कारागृह तयार केले होते. आता त्याच धर्तीवर अशा प्रकारची कारागृह आपल्याला तयार करायची आहेत.